कुंभ राशी, सावध राहा. तुमचं घर उद्ध्वस्त करणार तुमच्याच घरातील एक व्यक्ती. कुंभ राशीच्या व्यक्तींनी घरगुती जीवनात सावध राहण्याची गरज आहे. हे विश्लेषण केवळ ज्योतिषीय दृष्टिकोनातूनच नाही, तर जीवनातील वास्तव व घटना आणि भावनिक संघर्षाचे विचार तयार करून करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला कोणापासून सावध राहण्याची गरज आहे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीचे लोक खूप ऊर्जावान असतात, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि आक्रमक स्वभावाचे असतात. ते नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये आहेत जी त्यांच्यासाठी सकारात्मक असतात, परंतु घरगुती आयुष्यात यामुळे काही वेळा समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळेच घरातील व्यक्ती तुमच्या वाईटावर टपलेली असते. नेतृत्व गुण. कुंभ राशीचे लोक नेहमी नेतृत्व करायला इच्छुक असतात. यामुळे घरातील इतर सदस्यांना वाटू लागते की त्यांचे मत दुर्लक्षित केले जात आहे. अशा प्रकारे मतभेद निर्माण होऊ शकतात. आत्मविश्वासाचा अतिरेक. काही वेळा कुंभ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास मीच योग्य आहे अशा अहंकारात बदलतो. हे इतरांसाठी नकारात्मक वाटू शकते. भावनिक स्थैर्य. कुंभ राशीचे लोक पटकन रागवतात, पण त्यांना तितक्याच लवकर पश्चातापही होतो. तरीसुद्धा रागाच्या भरात दिलेला निर्णय किंवा शब्द घरगुती नात्यांवर वाईट परिणाम करू शकतात. घरातील समस्या कोणत्या कारणामुळे निर्माण होऊ शकतात? नंबर 1. आर्थिक कारणांमुळे. कुंभ राशीच्या व्यक्ती उत्स्फूर्त निर्णय घेतात. मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबत निर्णय घेताना त्या पुरेशी विचार न करता गुंतवणूक करू शकतात, ज्यामुळे घरातील इतर सदस्यांना आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. घरगुती वादाचे संभाव्य कारण म्हणजे पैशाचे चुकीचे व्यवस्थापन. प्रॉपर्टी, इस्टेट किंवा वारसा हक्काशी संबंधित वाद, कर्ज किंवा उधारीमुळे निर्माण होणारे ताण. नंबर 2 आहे ते म्हणजे नात्यातील ताण. घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना कमी होऊन मनात कटुता निर्माण होऊ शकते. तुमच्या विरोधात कट्टर असणाऱ्यांना व्यक्तीला घरातील मतभेदांचा फायदा होतो. घरातील सदस्यांशी मोकळा संवाद साधला जात नाही आणि गैरसमज वाढू शकतात. नंबर 3 आहे ते म्हणजे बाहेरील हस्तक्षेप. घरातील एखादी व्यक्ती बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊ शकते. एखाद्या नातेवाईकाचा तुमच्या घरात अनावश्यक हस्तक्षेप होऊ शकतो. बाहेरील लोक तुमच्या घरगुती गोष्टींमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. नंबर 4 आहे ते म्हणजे वैयक्तिक ईर्ष्या किंवा असुरक्षितता. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमचे मत, लोकप्रियता किंवा इतर सदस्यांमध्ये असलेले तुमचे महत्त्व खटकू शकते. यामुळे त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊन नकारात्मक भावना प्रबळ होते. त्या लोकांचे चिन्ह कसे ओळखता येतील? नंबर 1 आहे संवादामध्ये तणाव. घरातील काही सदस्य तुमच्याशी संवाद करू लागतील. काही जण तुमच्या निर्णयावर सतत आक्षेप घेतील. नंबर 2 तुमच्या पाठीमागे चर्चा. तुमच्याविषयी नकारात्मक बोलणं सुरू होईल. काही जण तुमच्याबद्दल मुद्दाम चुकीची माहिती पसरवतील. नंबर 3 आहे ते म्हणजे अचानक वागणुकीत बदल. एखादी व्यक्ती तुमच्याशी अतिशय उग्र किंवा संशयास्पद वागू लागेल. तुमच्या गोष्टींमध्ये आवड नसल्याचे दाखवेल. नंबर 4 कौतुक कमी करण्याचा प्रयत्न. तुम्हाला कोणत्याही प्रकारे कमी लेखण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या यशाला दुय्यम मानलं जाईल. आता तुम्ही यातून कसे सावध राहू शकता? त्यातील नंबर 1 आहे ते म्हणजे मनोभावे संवाद साधा. प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधताना त्याच्या मनात आदर द्या. गैरसमज झाल्यास लगेच दूर करा. नंबर 2 आहे ते म्हणजे निर्णय घेताना काळजी घ्या. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. विचार करून आणि सगळ्यांचे मत घेऊनच ते निर्णय घ्या. आर्थिक किंवा इतर महत्त्वाच्या निर्णयाबाबत घरातील प्रत्येकाची सहमती घ्या. नंबर 3 आहे ते म्हणजे बाहेरील हस्तक्षेप टाळा. बाहेरच्या लोकांनी तुमच्या घरगुती बाबतीत हस्तक्षेप करू नये याची काळजी घ्या. बाहेरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अवलंबून राहू नका, कारण त्यांच्या सांगण्याने आणि तुमच्या ऐकण्याने खूप मोठा फरक असणार आहे. नंबर 4 नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण. घराचे सकारात्मक टिकून ठेवण्यासाठी घरात पूजा, ध्यानधारणा करा. दररोज घरात गंगेचे पाणी शिंपडा आणि वास्तुत्व शांतीसाठी उपाय करा. नंबर 5 आहे ते म्हणजे आर्थिक व्यवस्थापन. प्रत्येक आर्थिक निर्णय नीट विचारपूर्वक घ्या. घरातील पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका. आता या बाबतीत आपण धार्मिक उपाय काय करायचे? नंबर 1 आहे ते म्हणजे हनुमानजीची उपासना करायची आहे. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ आणि तुपाचा दिवा अर्पण करा. दररोज हनुमान चालिसाचे पठण करा.
वास्तुदोष निवारण. घरात दक्षिणेकडे मुख असलेले वास्तुदोष असल्यास ते दूर करण्यासाठी वास्तुक शांती करा. मुख्य प्रवेशद्वारावर गडद लाल रंगाच्या गणपतीचे चित्र लावा. ग्रह शांतता. कुंभ राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेले मंगळ ग्रह शांत करण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ किंवा लाल वस्त्र दान करा. मंगल यंत्र ठेवणे फायदेशीर ठरेल. ज्योतिषीय मार्गदर्शनानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींवर सध्या 7.5 किंवा धनयोग प्रभाव असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या घरगुती जीवनावर होऊ शकतो. ग्रहांच्या हालचालीचा परिणाम त्यांच्या निर्णय क्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर होतो. आता यासाठी शुभ उपाय काय आहेत? लाल चंदनमाळ धारण करा. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पिण्यायोग्य ठेवा. तुमच्या सुरक्षिततेसाठी अंतिम टिप्स आहेत. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. तुम्हाला दुःख पोहोचवण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तींशी शहाणपणाने वागा. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपल्यातील सहनशीलता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करा. कुंभ राशीच्या व्यक्तींनी घरातील प्रत्येक सदस्यांशी प्रेमाने आणि संयमाने वागणे आवश्यक आहे. घरगुती समस्या, विशेषतः ज्यामध्ये विश्वासघात किंवा कटकारस्थाने असण्याची शक्यता आहे, त्या ओळखून योग्य वेळी कृती करणे आवश्यक आहे. अशा प्रसंगात तुम्ही सावधगिरीने आणि सकारात्मक परिस्थितीने हाताळली तर कोणताही धोका सहज टाळता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.